तर नमस्कार मित्रांनो, परत पाऊस चालू झाला आणि लाटांच्या उंचीच्या अक्षरशः तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या व्हिडिओ चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे, ज्याचं नाव आहे ऋतिक शिंदे। तर आजचा व्हिडिओ हा एक असा अनएक्सपेक्टेड झालेला आहे, म्हणजे हा ब्लॉग जो आहे तो अनएक्सपेक्टेड आहे। कारण की कसं आहे ना, मी 2 दिवसाआधी गावाला आलेलो आणि गावावरून सहज घरी चाललेलो, तर बोलू आपला टाइम आहे तर मग पुढे का नाही जावं, तसंच निघालो आणि डायरेक्ट मी आता रत्नागिरीत येऊन पोहोचलेलो आहे। रत्नागिरीत आलं तर स्पेशल काय, रत्नागिरी स्पेशल काय, गणपतीपुळे। आता मी पहिला स्पॉट चालले गणपतीपुळेला, गणपतीचं दर्शन घेऊया आणि बाकी काय असेल टाइमपास थोडासा फिरायला वगैरे, बीच वगैरे 1-2 दिवसात करू। याच रिलेटेड सगळा ब्लॉग असणार आहे। तर कोकणाची तुम्हाला जरा सौंदर्य दाखवतो, पावसाळ्यातलं काय कोकण असतं ते तुम्हाला बघायला मिळेल। सो स्टे ट्यून व्हिडिओमध्ये, लेट्स सी। मित्रांनो, तर मित्रांनो, रत्नागिरीचा सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात एकदम क्यूट असा बीच जो सगळ्यासाठी फेमस आहे रत्नागिरीमध्ये, तुम्हाला दाखवतो। लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, ले प्रेझेंट यू आरेवारे बीच फ्रॉम रत्नागिरी। मित्रांनो, मी आता आलेलो आहे आरेवारे बीच एका पॉईंट। इतका सुंदर समुद्र दिसते मला, इतका सुंदर। तुम्ही पण बघा, एक सेकंड आपण दाखवा। गणपतीपुळेला पोहोचलेलं आहे आणि आता बाप्पाचं दर्शन घेऊया आणि आजूबाजूचा जो समुद्र आहे गणपतीपुळेला तो एक्सप्लोर करूया। आता हे असं काही गणपती बाप्पाचं मंदिर होतं गणपतीपुळेमधलं, आणि आता हा गणपतीपुळे आपला पाय पडून झालेला आहे आणि मागे परत पाऊस चालू झाला आणि लाटा इतक्या उंचीच्या अक्षरशः माणसं इकडे दिसत आहेत। तो आपण आता पटकन पळूया। आता 3 वाजेपर्यंत इथे प्रसाद असतो एक प्रकारे, तो प्रसाद खाऊया आपण आणि मग पुढच्या वाटत जाऊया आपण। ओके, चला। रत्नागिरीमध्ये आला आणि जवळपास काल रात्री खूप लेट झाला आणि खूप पाऊस होता, त्यामुळे काही असं शूट नाही केला आणि घरी आलो। आता आपण निवळीमध्ये आहोत रत्नागिरीमध्ये। हा सुंदर असा वडापाव खायला जो खूप फेमस आहे, आस्पद वडापाव म्हणून फेमस आहे हा। सो आपण आता तो वडापाव खाऊया आणि मग टेस्ट सांगतो मला कशी आहे। तर मी आत्ताच वडापाव खाऊन गाडीत बसलो, पाऊस खूप होता त्यामुळे। रिव्ह्यू माझ्याकडनं द्यायचा झाला तर बेस्ट वडापाव आहे, म्हणजे टेस्ट गरमागरम, म्हणजे तुम्हाला असं वाटेल की नाही काढून देतात गरमागरम वडापाव, आणि चहाची टेस्ट पण बेस्ट आहे। तर तुम्हाला हा ट्राय करायचा असेल, जर तुम्ही रत्नागिरीत येत आहे तर निवडी फाट्याला थांबलात तर बरोबर आस्वाद म्हणून एक दुकान आहे, त्या दुकानात हा वडापाव मिळतो, त्याची चटणी टेस्ट करा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा की कसा वडापाव। ओके, आणि येताना आम्हाला 2 पार्सल पण घेऊन या जमलं तर, ठीक आहे। चला आपण पुढे जाऊया। तर आत्ताचा प्लॅन सांगतो तुम्हाला काय आहे। तर आता आम्ही चाललो आहोत कशिळी बीचला। नमस्कार मित्रांनो, जवळपास 2 तासाचा प्रवास करून आम्ही आता देवगडी बीचवरती पोहोचलेलो आहोत। व्ह्यू माझ्या मागे दाखव ना, थोडा वेळ थांबा, आत्ता आलं जरा, माझं पण ऐका जरा। तर मित्रांनो, आपण देवगडी बीचवरती पोहोचलेलो आहोत आणि माझ्यासमोर समुद्र आहे आणि तो फेमस मला स्पॉट माझ्यासमोर दिसतो मला, मी तुम्हालाही दाखवणार आहे। लेडीज अँड जेंटलमॅन, ले प्रेझेंट यू देवगडी ब्रिज फ्रॉम दिस साइड, लेट्स सी।
नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या एका माझ्या तुमचं पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या व्हिडिओ चॅनलमध्ये